ज्ञानेश्वर महाराज आवते गुरुजी
कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाट बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरकाले काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम नमो विठ्ठलाय पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती विवेकाने ज्ञान जगतीत समाजात टिकविले महर्षी ग्रंथाचे लोकलिले लसर विलासी भागवत करून नया ज्ञानेशाचे मूलमती निवंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान एका जिथे जन्मला गुणातीत एका जयाची नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु स्वामी एकनाथा नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आधी ब्रह्म वेदांत तपी पूर्ण केला दिली भेट देव आले पंढरीला नमस्कार माझा श्री नगत नारायणाला श्री संताचे कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी कार्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगतवंदनी जगद्गुरु श्रीमंत श्री त्रिभुवनवासी असणारे श्री तुकोबरा यांचा कार्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठाला या अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र अशा पावन भूमीमध्ये भगवान श्री नरसिंह भगवंताच्या दरबारामध्ये नरसिंह भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये चाललेला हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह नगत नारायण महाराजांच्या कृपेने वैकुंठवासी महादेव बाबा यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी श्री सद्गुरु भीमसेन महाराज असा आवाज खणकून देऊन त्याचप्रमाणे वैकुंठवासी सद्गुरु भगवान बाबा असतील वामन भाऊ महाराज असतील सकल संतांच्या भगवंताच्या कृपेने चाललेला हा नामयज्ञ सोहळा
आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये माझे गुरु असणारे प्रेममूर्ती शांतीब्रह्म शिवाजी बाबा नारायणगडकर यांच्या आदेशावरून या ठिकाणी काल्याच्या कीर्तनासाठी मी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल बाबांच्या शुभ हस्ते आणि आशीर्वादाने हा नामयज्ञ सप्ताह सुरू आहे. त्याचप्रमाणे आपले नगद नारायण महाराजांच्या जन्मभूमीचे असणारे महंत माझ्यावरती सर्वत प्रेम करणारे आमचे रंगनाथ महाराज बाबांचे आशीर्वाद आहेत. बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मी नेहमी सांगत असतो एकल्याचा नव्हे हा खेळ आहे की नाही, म्हणून मी मेळ मिळविला अशी असणारी ही सगळी गुणवान मंडळी वारकरी संप्रदायामध्ये निष्ठावंत मंडळी आहे. त्याच्यामध्ये आमचे मित्र हरिभक्ती पारायण गायनाचार्य भजन सम्राट माऊली महाराज आवटे, त्याचप्रमाणे आपल्याच परिसरातले असणारे आमचे मित्र नारायणगडाचे एकनिष्ठ टाळकरी आमचे साधू वारकरी बाबा भागवत महाराज मालेगावकर, त्याचप्रमाणे महाराजांचं काय परिचय हरीश महाराज वा वा, महाराजांचा आवाज सुंदर आहे आणि गायन पण तयार बरं का. आणि तुमच्या दोघांची जोड केली भारी लागते आणि तुमच्या दोघाला शोभेला असा तपवाच्या सुद्धा आहे की नाही, शरीराने बिल वाजायला कसं काय अडचण. महाराज हे सगळे बऱ्याच दिवसापूर्वी मी महाराजांना पाहिलो. मला वाटतं भागवत महाराज नाव यांचं भागवत महाराज काळे असंच का. हा, बऱ्याच दिवसापूर्वी तुम्ही आमच्या बेलोऱ्याच्या जवळच रुद्रापूर नावाचं गाव आहे, तिथं तुम्ही कीर्तनाला आले होते एक वेळेस आणि बदलीवर आले. कुणाच्या आले सांगू होती. हा, सौर सम्राट भजन सम्राट माझे गुरुवरे ज्यांनी मला परमार्थ नारायणगडाच्या फळात शिकवला असे असणारे सौर सम्राट विष्णू महाराज शेकटेकर त्यांच्या जागेवर तुम्ही कीर्तनाला आले. अजून काय सांगू, तुम्ही तुम्हाला कुणी आणलं हे सांगू का, हे नाही सांगायचं कारण आपलं कॅम्प्युटर तेवढे बाबतीत भारी बघा. तुम्ही त्या टायमाला आनंद कोणता होता ते पण सांगू शकतो मी आता, पण फुकट नाही सांगणार, सगळं नाही पडलं त्याच्यात. आपल्या दरबारामध्ये भगवान श्री नरसिंह भगवंताची मला वाटतं जन्म उत्सव आणि त्या निमित्ताने हा रात्रीच भगवान नरसिंहाचा जन्म रात्री झाला. रात्री मला कार्यक्रम होता मी त्या विषयावर अभंग निवडून सविस्तरपणे बोललेला आहे आणि तुम्हाला हे मला वाटतं रात्रीच्या कीर्तनकारांनी सविस्तर सांगितलं. त्याच्यामुळे मी काय त्या लय डोकं लावण्याचा उपयोग आहे की नाही. इकडं आपलं संघर्ष योगा म्हणून आपलं चॅनल सुद्धा सुरू आहे की नाही. चॅनलचं नाव चांगलं ठेवलं आता मला समाजाला कळलं पाहिजे. सध्या वार तुमकडं वार बऱ्याच लोकांना कळा ना, वार चाललंय खाल्ल्याकडे दिशेने वरल्याकडे दिशेने वर मुकणी गेली सगळं अंगावर यायला लागलं आणि पाटलाचा फोटोही पाठीमागं असं मला हे वाटायला लागलं. तुम्ही सगळे पाटीलच असता, तुमच्या टोप्या सांगायच्या पाटील तुम्हाला वाटतं का मी बी पाटीलच आहे की नाही. हे बरोबर आहे. राजा हो तुम्ही बिरोड्याचे पाटील आहेत बरं का, हो येड्यावानी करू नका आहे की नाही. विठाला चला महाराज, नगद नारायण महाराजांची आपल्यावरती कृपा आहे आणि महाराज निष्ठावंत गाव आहे. वास्तविक पाहता एक माझ्या मनामध्ये खंत आहे. कशी खंत आहे, ज्यावेळेस गेल्या वर्षी सुरेगावला नारायणगडचा नारळी सप्ताह झाला त्यावेळेस आपल्या गावातील एक थोर व्यक्तिमत्व असणारे बकुळाबाबा आहे का. आणि महाराज एवढं 8 दिवस त्या माणसाने सप्ताहासाठी कष्ट घेतलं. 8 दिवस नाही, 1 महिना भरपूर होते ते म्हणजे बाबा मी एकटा नाही, माझे 250-300 कर्मचारी असं मी तुम्ही कधी हाता मारून उभाच आहे का. एवढंच नाही महाराज, एवढं त्यांनी आमच्या वारकऱ्यावरती प्रेम केलं, बाबावरती प्रेम केलं. संध्याकाळी येताना त्यांच्या गाडीमध्ये स्वतः ते एकदम ओरिजिनल बिस्लरी ज्याला म्हणतो आपण ते आज त्याची 30 रुपये 40 रुपये किंमत आहे आजच्या मार्केटमध्ये आहे का नाही. साधी बिस्लरी नाही, ती बिस्लरी आणायची आम्हाला म्हणायची होती महाराज बाबा तुम्ही 2-4 जण बिस्लरी उतरून घ्या गाडीमधल्या आणि हे चांगलं पाणी प्या. महाराज इथपर्यंत त्यांनी प्रेम केलं आमच्यावरती, आमची काळजी घेतली जेणेकरून डुप्लिकेट बिस्लरी असतात उन्हाळा दिवस आणि महाराज काय ते विचारायचं नाही. आणि एवढं त्यांनी बाबावरती प्रेम केलं
आणि आज मला थोडीशी खंत वाटते है की नाही? कारण जो आवडे सर्वाला तोची आवडे देवा. महाराज एक सांगू का, मी माझे गुरु प्रेममूर्ती शिवाजी बाबा, मी रात्रदिवस सावली सारखा त्यांच्यासोबत राहतो. बरं, ज्यावेळेस बाबांच्या आई वारल्या होत्या त्यावेळेस पहिल्यांदा बाबा मला म्हणले, कुठे रे तू? बाबा म्हणजे शेतात आहे. चल बरं आपल्याला शेताला जायचे. म्हातारी गेली वाटत. त्यावेळेस गेलो तर पण मी एक सांगतो तुम्हाला, बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं नव्हतं कधी. आई गेल्या तेव्हा शेवटी आई आहे, प्रेम होतं ना, प्रेम नाही असं नाही. त्यांना वाटलं मी जर रडलो बाकी हे सगळा समाज रडतो. बाबाने अंत करून टाकून ठेवलं. पण दुसरा असा प्रसंग बाबावरती आला. नारायणगडावरती रात्रपणे नारायणगडाची सेवा करणारी आणि नारायणगडासाठी रात्र दिवस झटणारा एक महत्वाचा माणूस गेला बघा. आणि अचानक बाबाच्या कानावर बातमी पडली, माननीय विनायकरावजी मिठे साहेब. आणि बाबाच्या कानावर बातमी पडताक्षणी बाबा रडायला लागले. आणि मी लगेच बाबा काय सगळे बाबाची बीपी शुगर लगेच ते लगेच सुरू होतं बघा. आता वयमानाने आणि बाबाचा थोडा कापूर सर्व. महाराज ते महिना 2 महिने एवढे जड गेले बाबा, किंवा आपल्या जातीचा आहे म्हणून नाही, किंवा फक्त तो महाराज घरासाठी समाजासाठी एवढा प्रेम करणार आहे. आणि त्याच्यानंतर बाबा कधी रडले तुम्हाला असं मला प्रेमाने सांगावं होतं. ज्यावेळेस आपले बाबा गेले बाबाला कानावर पाठवून पडले तर बाबा ढसा रडले. बाबा म्हणजे काय करावं, चांगले चांगले माणसं चालले माझ्या महाराज. काय महाराज हे नगद नारायण महाराजांनी या लोकांनी काय यांना समजा बुद्धी दिली आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर केलं या लोकांनी. जास्त काही नाही, मला 8 दिवसाचा उत्सव वाटला आगाचा. पण 8 दिवसामध्ये मला जो अनुभव आला तुम्ही तुमच्यासोबत मानताय. खूप काही स्वप्न होते त्यांचे आहे की नाही. नारळी सप्ता करायचा नाही तर होणारच शेवटी त्यांची इच्छा आहे. आणि नारळी सप्ता करायचा, गावातून काहीतरी देणगीगडासाठी देण्यासाठी यासाठी अवरात्रपणे त्यांचे प्रयत्न होते. ते म्हणाले बाबा तुम्ही आल्याची मला काही काम सांगा. आणि बाबा इकडच्या बाजूला काही पद्धतीचं त्याचं मोठं काम असले की आम्हाला फोन करायचं. चला सर्व नारायणगडाची एकनिष्ठीने सेवा करणारी मंडळी, वास्तविक पाहता आता तुमची अपेक्षा आहे होय माऊली महाराज की बाबांचं कीर्तन व्हायलाच पाहिजे होतं. पण कसं काय झालं. एक काल आहे महाराज गंगेच्या काठाला आहे की नाही, आणि दुसरा काल आहे तुला सांगतो तुम्हाला बेनसूर बाहेर माहिती. बेनसूर वैद्यकीय त्याच्या बेनसूरच्या जवळ घाटेवाडी नावाचं गाव आहे. त्या घाटेवाडीला नुसती घाटतच आहे, त्या रस्ता बी नाही जायला. आणि त्या गावातले लोक ते 22 वर्षापासून सत्ता सुरू. आणि महाराज तिथला सुद्धा आज काढला. पण बाबांनी बरोबर डोकं लावलं बघा. मला सकाळी म्हणले तुझी गाडी घेऊन तू ये, 11 वाजता तिथं हजर हो आणि मी इथली भेट देतो, तिकडे जातो. तिकडे कीर्तन करायला सांगितलं, तुझी गाडी घेऊन तू जा आणि 12 वाजता कीर्तन सुरू कर तिकडं. इकडची भेट देऊन तिकडे कीर्तन संपवताना बाबा त्यांना भेट द्यायला आणि हे डोकं येलाच नाही त्याला. आणि महाराज कालची गोष्ट सांगतो. काल अखंड हरिनाम सप्ताहाची सांगत होती कुठं पाली. महाराज माऊली महाराज त्यांनी 26-27 लाख रुपये देणगी गेल्या वर्षी कबूल केली होती. गाडाला आणि देणगी देऊ आणि त्यांनी 20-22 लाख रुपये काल जमा केलेली आणि दिले बाबाकडे. काल बॅगच देऊन टाकले माझ्याकडे फोटो. पण तरी सुद्धा बाबांनी कीर्तन केलं नाही केलं. ते म्हणले बाबा म्हणले माझी थोडी तब्येत बरी नाही, आज कीर्तन करायला पाहिजे होते, एवढे पैसे देऊन टाक. लोक म्हणले बाबा कीर्तनासाठी पैसे नाही दिले आम्ही आहे की नाही, तुम्ही आमचे गड आमचा आहे त्याच्यामुळे आम्ही पैसे दिले. बाबांना मोठा सप्ताह झाल्यापासून आपली तब्येत साथ देत नाही. बाबा 2-4 दिवस ऍडमिट होते बाबा. म्हणून मला माहिती आहे तुम्ही नाराज आहेत बाबा, आम्ही बाबाचं कीर्तन ऐकायला आलो आणि दुसराच कोण माणूस उभा राहिला. पण मी बी बाबाची चप्पल वाजवणारा माणूस आहे, मी काय लांबचा आहे का नाही. तुम्ही आणि खेळी मिळी गदारोडे आनंदे याने एक तासभर कीर्तन सेवा आपण सर्वजण मिळून करू. विठ्ठल श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्या साधकाने ज्या भक्तांनी तो कंटाळ भगवान परमात्म्याचा म्हणजे कृष्णमणी धारण केला त्याचा काय झाला तर त्याचा जगामध्ये प्रवेश. कंठी धरला कृष्णमणी. महाराज भगवान परमात्म्याचं नामस्मरण कंठामध्ये
अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. कंठी कृष्ण म्हणे नाही अशुभते वाणी. सुज्ञ ऐकलेली मंडळी आहे. या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची एवढी ताकद आहे. महाराज एक ठिकाणी म्हणतात 6,000 विचार करावटा होती नाम धरा कंठी. त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही कंठामध्ये नाम धारण करा. काय होईल? तयाच्या चिंतने निर्शेल संकट. तुमच्यावरती केवढंही संकट आलं तर ते संकट तुमचं दूर होईल. कशामुळे होईल? त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने होईल. एवढी नामस्मरणाची ताकद आहे. वास्तविक पाहता महाराज सगळ्यांना इतिहास माहिती. नरसिंह भगवंताचा जन्मच कशामुळे झाला असेल तर त्याचं कारण आहे महाराज. एका भक्ताने रात्रदिवस नामसाधना केली आणि त्या साधनेच्या बलावरती भगवान नरसिंहाचा जन्म आहे की नाही. सगळ्यांना माहिती भक्त प्रल्हादाची कथा तुम्ही ऐकलेली असेल. एवढा मोठा तुमच्या गावात उत्सव होतोय म्हणजे भक्त प्रल्हादाला जन्माला आले ते सुरू केले. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. महाराज प्रल्हादाच्या वडिलांचे प्रीत वाक्य होते महाराज. नाव घेऊन होती देवाची आणि प्रीत हिरण्यकशिपू. अरे म्हणलंय माझ्या नजरेत मी देवाचं नाव कोणाला घेऊ देत नाही आणि तूच नाव घ्यायला पोटी आला होईल झाला काही नाही. मारण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना माहिती इतिहास. अनेक प्रयोग केले मारण्यासाठी पण प्रल्हाद मारायला तयार नाही. सांग बाबा प्रल्हाद शेवटी मांडीवर घेतलं. डोक्यावरून हात फिरवला पाठीवरून आणि विचारलं सांग तुला मारण्यासाठी एवढे प्रयत्न केले मी तरी सुद्धा तू मरत नाही. नेमकं तू मारणारा तरी कोण आहे तुला? फक्त प्रल्हादाने सांगितलं बाबा मला तारणारा माझा देव आहे. देव तुझा देव? अरे तुझा देव आहे कुठं? भक्त प्रल्हाद त्याच्या पुढची होती. भक्त प्रल्हाद म्हणले आहे कुठं ते नको विचारू. कुठे नाही ते विचारा. आहे वनमाळी माझा भगवान परमात्मा कुठं नाही. सगळ्यांना इतिहास माहिती. या खांबामध्ये कुवा आहे. खांबावरील लाभ तर मी नारायण महाराज नरसिंह भगवंतांनी जन्म घेतला सगळ्यांना माहिती. आणि महाराज हिरण्यकशिपूचा काटा काढला भक्त प्रल्हादाला. याचा परिणाम सांगतो. भक्त प्रल्हादाचा जन्म घेण्याचं भक्त प्रल्हादासारखा गोड बोलणं त्याला मानण्याचं कारण आहे की नाही. भक्त प्रल्हादाच्या आईने त्या भक्त प्रल्हादाच्या वडिलाच्या मुखातून 108 वेळा नारायण नारायण मुखामधून ओढून घेतलं. स्वतः भजन करायच्या आणि मालकालाही भजन करायला लावायचं. सगळ्यांना इतिहास माहिती जाण्यास वेळ नाही. त्याचा परिणाम काय झाला? सत्वर उच्चार प्रल्हादाचा जन्म झाला. आणि म्हणून महाराज नामसाधनेची एवढी ताकद आहे. अरे एका भक्तासाठी एक सेपरेट आसन घेऊन देव. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही नामस्मरण करता धारण करा. एक सांगू का? भगवान श्री भोलेनाथ म्हणजे महादेवाची कथा आहे. गोड आहे आपल्याला. महादेवावरती एक वेळेस जसं संकट आलं. काय संकट आलं? देवाचं दानवाचं भांडण लागलं. थोडा थोडा वर्ष करतो कारण तप मान वाढलेले सगळे मागे इकडे आपल्याकडे एक पुढे 4 बांधले पण ध्यान सोड झाले. मी एक तासामध्ये कीर्तन सेवा समाप्त करणार आहे की नाही. लोकांना गरम होते. महाराज भगवान शंकरावरती संकट आलं. काय संकट आलं महाराज? देवाचं दानवाचं भांडण लागलं. समुद्र मंथन करायचं ठरवलं. कसं करायचं काय करायचं? मग वासुकी नावाच्या सर्पाचा दोन केला आहे की नाही. आणि महाराज समुद्र मंथन सुरू झालं. ऐका नामस्मरणाची ताकद. आणि कंठामध्ये नामस्मरण धारण केल्यानंतर फायदा सांगतो. महाराज वासुकी नावाच्या सर्पाचा दोर केला. समुद्र मंथन झालं आणि त्याच्यामधून महाराज हलहल नावाचं विष बाहेर पडलं. पण हे विष बाहेर पडलंय. हे विषाचं करायचं काय? कोणाकडे पुढं टाकायचं ठेवायचं प्रश्न पडला. हे हलहल नावाचं विष होतं. हे पुढं जरी ठेवलं तर संपणार नाही. याच्यापासून धोका होण्याची शक्यता आहे. मग काय करावं? मग सगळ्याच्या सहमतीने भगवान शंकरांनी विष प्राशन करायचं ठरवलं. भगवान शंकर म्हणले मी प्राशन करतो. तुम्ही घेता? म्हणजे हो. भगवान शंकरांनी ते सगळं विष प्राशन केलं. ऐका. आणि त्या विषाचा परिणाम असा झाला ते विष होतं महाराज. ते काय सोडतंय? ते विषाचा परिणाम भगवान शंकरांनी विष घेतलं आणि भगवान शंकर कंठ आहे कंठ त्याच्यामुळं विषामुळं निळा पडला. कसला?
निळा आणि तेव्हापासून एक नाव पडलं ऐका पुढचा परिणाम ऐका पण त्या भगवान शंकराच्या अंगाला हा सुरू झाला आग होऊ लागली 10 झाला आता काय करावं भगवान शंकराने स्वतः डोक्यावरती गंगा धारण केली पण तरी सुद्धा अंगाचा दाहा शांत होईल आपल्याकडं चैत्र महिन्यामध्ये एक पद्धत आहे तुमच्याकडे आहे का नाही तुम्ही गंगेला काढायचे लोक देवदेव करायला तुम्हाला सांगायची काय जरूर महाराज भगवान चैत्र महिन्यामध्ये आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती काय लावतो गळती लावतो आणि लावली पाहिजे सोपं आहे ते काही नाही एक नवी घरांची आणायची एक नवा माठ आणायचा आणि त्याच्यामध्ये रोज सकाळी स्नान करून तुम्हाला कसं उपाय गंगेचंच पाणी आणायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं ते सगळं माठ पाजरत असतो ते भगवान शंकराच्या पिंडीवरती इतके पाणी थेंब पडतं चला महाराज आणि डोक्यावरती गंगा धारण केली तरी भगवान शंकराच्या अंगाचा दाह शांत होईना पण वासुकी नावाच्या सर्पाचा हात गळ्यामध्ये घातला तरी सुद्धा अंगाचा दाह थांबायला तयार नाही काय करावं कंबळावरती चंद्रपूर लावली तरी सुद्धा लक्षात येईना बरं का माऊली महाराज भगवान शंकराच्या लक्षात आलं आता माझ्या अंगाचा दाह आता शांत होणार नाही भगवान शंकराने त्याच्यासाठी भजन सुरू केलं भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव आया श्री राम थोडा आवाज वाटला मालूच्या लक्षात आलं ठीक नाही कार्यक्रमाच्या त्याच्यामुळे ते काल पालीच्या घाटात आज गंगेच्या कडीला संध्याकाळी नारायणगडाच्या पायथ्याला उद्या सकाळी नगर जिल्ह्यात का तरी का वर्धन तरी ना महाराज भगवान शंकराने श्रीरामाचं भजन आहे की नाही एवढी ताकद आहे बघा नामस्मरणामध्ये भजन केल्याबरोबर भगवान शंकराच्या अंगाचा दाह शांत झाला शिव हळहळ तापला आणि रामाने शीतळ झाला एवढी नामस्मरणाची ताकद आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्याला सुद्धा विनंती करतात ऐक नाही एक ठिकाणी तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण कंठात धारण करा तुमच्यावरचं संकट जाईल ऐक नाही एक प्रसंग आहे महाराज सगळ्यांना इतिहास माहिती श्री संत मीराबाई महाराजांच्या जीवनामध्ये मीराबाई महाराज राजाची कन्या मुलगी मोठ्या राजघराण्यामध्ये जन्माला आलेली मायला मंडळ ध्यान देऊन ऐका महाराज मीराबाई भजन करायचं मीराबाईचं भजन म्हणजे काय आपल्यासारखं भजन नाही बाबत महाराज ऐका मीराबाईनी पायात घुंगर बांधायचे आणि नाचून भजन करायचे पग घुंगर बांध मेरा नाचले रे पग घुंगर बांध मेरा नाचले रे पग पण काय झालं ज्यावेळेस मीराबाई भजन करायला त्यावेळेस गावाचे लोक नाव ठेवायला ठेवतात ठीक नाही आता आम्हाला खूप नाही आता आम्ही सकाळी गाडीला स्टार्टर मारून निघालो रस्त्याला लागलं की महाराज कुठं तेवढंच नाही म्हणत एवढं म्हणते पुढं झाला आज तुमचा पुढे खेळ खेळ म्हणते तू मला आज खेळ रंगाच्या कडीला बरं 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 तुमचं बरोबर तू आवड चाललंय का नाही तुमचे काय नारायण बाबाने चांगलं तुमचं चाललंय बरं बरं ठीक नाही एक जण आता सकाळी भेटला म्हणून चाललं तर तिकडे ठेपा तरी बघ नवलं म्हैस घ्यायची का काही बोलताना महाराज पोराला म्हणजे असं तुझं मोकळं बोल ते म्हणलं एखादी मुलगी तिकडे असली तर बघा गंगाच्याकडे म्हणलं बघा पण कीर्तन झालं मला बैठक घ्यावं लागेल गावकडे असं गावकडे म्हणजे तिकडे असली तर बघ इकडे आणा विठाला नाव ठेवायला
काही मीरा बाप काही फुलं हा अरे लोक नाव ठेवायला लागले नाही बाप सुद्धा नाव ठेवायला लागला घरामध्ये लोक नाव ठेवायला लागले आणि मग काय करावं मुलगी तर भजन बंद करायला तयार नाही आता काय करायचं मग काय केलं ते मीराबाईच्या वडिलांनी विषाचा पेला आणला विष का प्याला राजाजीने भेजा पिवत पिवत मीरा हासिले महाराज तो मीराबाईने विषाचा पेला हसत हसत प्राशन केला मीराबाईचं भजन पण नाही झालं पण ऐका मीराबाई भजन करीत असताना महिला मंडळ भगवान श्रीकृष्णाची मूर्ती समोर ठेवायची आणि कृष्णाची मूर्ती समोर ठेवायची आणि भजन करायचे आणि नाचून पायात घुंगरू बांधून परिणाम काय झाला मीराबाईला काही झालं नाही पण समोर ठेवलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती काळी पडली एवढी नामस्मरणाची ताकद आहे महाराज एक ग्लास भर विष पचन करण्याची ताकद आहे तुम्ही आता शेतात गेल्या वर्षी पराठ्याचं ते उरलेलं घेऊन घिसळून तुम्ही म्हणता नाही बाबा ठीक नाही ते उरलं तरी लपून घ्यावं लागते माऊली का फुकून चुकून जर नवरा तिरगा मिरगी झाली तर तिच्या हातात गेल्या ती नसती पितात तुम्हाला पाहिजे ठीक आहे विठाला एवढी नामस्मरणाची ताकद आहे की नाही जगद्गुरु तुकोबरायासारखे महान संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अहो त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची एवढी ताकद आहे ज्या साधकाने भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये नाव धारण केलं त्याचा जगामध्ये प्रकाश पडतो नवीन पडला अभंगाचं पहिले जग कंठी धरी जय हो कंठी धरी कंठी धरिला कृष्ण मानी थोडं येतं मला तुमचं चप्पल अरे ते गाठ होती डॉक्टर स्वामी महाराजांची कोणी तिथे गेले होते दादांचे फोटो पाहिले नाही आले सकाळी इकडं आणि कलाकार माणसाने एका जागेवर थांबून एक दोन जागेवर कार्यक्रमाला बोललो होतो पण माणसाने दांडी मारली का त्यांना माहिती तिकडे गेले जात लोकच होतो ते बाबा सांगत असतात ते बाबाला पैसे खाऊ दिसते व त्याला द्यायचा भाऊ पैसे लावले काय झालं आमची टाळकरी भांडत येत आम्हाला काय भाऊ तुम्ही सगळ्याचं नियोजन करता एक दिवस कीर्तनकार येतो 40 वरून घेऊन जातो आता मोठा संत झाला 41,000च्या खाली एकच कीर्तन करणार एकदा 41 40 दिले ती पुढे गेला गाडी उभा केली
ते म्हणला या वाटून फोन केली होत असतं उलटी जाऊ द्या ते म्हणला गाडी उभा केली तर घेऊन येते एवढे पैसे आवड गड्डे धरीला कृष्ण म्हणी अवधा जनी प्रकाश नाही म्हणे महाराज त्या साधू संतांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण कंठामध्ये धारण केलं आणि महाराज त्याचा परिणाम वाऱ्या हाती माप चालले सज्जनाच आहे की नाही आज कुणाची जाहिरात करायची गरज सांगा आहे की नाही किती दिवस झाले 400 450 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबारांनी जाऊन तुका म्हणे एक मरणीची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे महाराज साधू संतांची जाहिरात करायची गरज नाही जाहिरात आपली माझे गुरु शिवाजी बाबा सांगत असतात आपली जाहिरात करावं लागते कार्ड छापावं लागतं पुढं म्हणलं तू घरावरची कार्ड एक नाही कुठेतरी आपले बॅनर लावावं लागते आपलं बॅनर लावलं की पाठी मागता येऊन छापून आपलं फाडून टाकून तिथं चिपकितो आहे की नाही साधू संतांची जाहिरात करायची गरज नाही का त्यांचा जगामध्ये प्रकाश नामस्मरण केल्यामुळे आहे की नाही पण काय करतात ते साधू संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून 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 त्यांना जो आनंद मिळाला तो मिळालेला आनंद इतरांना देण्याचं काम करतात दुसरं चरण एकमेका वैष्णवनिका संभ्रम आहे की नाही महाराज म्हणतात तो स्वतःला आनंद मिळाला तो इतराला देणं त्यालाच काला म्हणतात आहे की नाही सेवेतो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी महाराज गुरुवारी शिवाजी बाबा सांगत असतात खरं परमार्थात एकामेकाला प्रेम देणं आहे की नाही महाराज आता तर काय झालंय 6 महिन्याला कुठलं ना कुठलं इलेक्शन येऊ राहील ठीक आहे असं ठीक नाही आणि त्याचा परिणाम असा झाला या राजकारणामुळे बऱ्याच ठिकाणी तुमच्याकडे बरे आमच्या तिकडे अवघड झालं यार नगद नारायण दिसतो नगद नारायण कृपा गाडीवर नाव लिहिलं तरी मराठीत दिसतोय वागायचं अवघड नाही खरी परत सांग वाट वाकडी करून जायची वेळ का सर्व जातीपातीचं राजकारण सुरू एवढंच नाही आपलं जाऊ द्या पण तुम्ही आम्ही या लोकांनी त्या राजकारणासाठी साधू संत सुद्धा चौकटीच्या आत आणले साधू संत ठीक आहे वंजाऱ्याच्या लोकांनी उठायचं भगवान बाबा आमचे मराठीने म्हणायचं नारायण बाबा आमचे म्हणजे प्रत्येकाने आपल्याला कुणी अधिकार दिला या लोकांचं नाव कुणी करण्याचे महाराज जगाच्या कल्याणा रात ना दिवस तुमच्या आमच्या उद्धारासाठी या लोकांनी झिजावला महाराज आज आपण माणसं म्हणून माणसासारखं बघतो ही नगद नारायण महाराजांची कृपा आहे तुमच्या परिसरात जन्म घेतलाय मला तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही आहे की नाही भगवान बाबासाठी महात्म्यांनी लाखो लोक घडवले आहे की नाही सद्गुरू सध्या वैकुंठवासी वारकरी संप्रदायाचे भंकर स्वामी महाराज त्यांची पुण्यतिथी सुरू आहे महाराज त्यांनी अवघ्या महाराष्ट्रात हरी भजनी हे ढवळले आणि लोक महाराजांच्या चौकटीमध्ये बंधनामध्ये लोकांना अडकायला लागले महाराज माझा शाप विरोध आहे लोकांना तसं करू नका रे तुम्ही त्या पार्टीचे असाल त्याला राजकारण बटन दाबला विषय संपला आहे की नाही पण आपण काय केलं ते धरून बसतो आता हे आता कोणची इलेक्शन झालं लोकसभा आता पुढची येणारी विधानसभा आता हे जी पोटात गोळा उलटून घेतात लोकसभेचा नाव सुटून आपल्या गाठी सुटत्या सांगा विधानसभेचा प्रचार सुरू झाला की मग सुरू नाही सोडून द्या
याच्यात आनंद मिळणार नाही. महाराज एका गावातली मी काल चर्चा ऐकली, मी गेलो होतो कीर्तनाजवळ आणि मला म्हणले महाराज या गावामध्ये आमच्या शेजारच्या गावात असं ठरवलंय त्या लोकांनी का कुणी जरी असले तर मला राग येऊ देऊ नका, सत्य परिस्थिती असं ठरवलंय म्हणले माऊली महाराज मराठ्याचा कीर्तन करत घ्यायचं नाही. आचार्य मराठ्याचा लावला होता कॅन्सल करून टाकलं त्यांनी. मंडप लावला होता मराठ्याचा बरं मंडप म्हणजे मंडप बी कॅन्सल करून टाकलं. अरे रे म्हणलं आमचा नगद नारायण महाराज एवढ्या गोष्टीला अजून नाही शिवला आणि ती आम्हाला कुठे दिली बी नाही. आमच्याकडं सकाळची येते कुणी या महाराज ऐकले नगद नारायण महाराजांच्याशी फक्त आमचा एकच हेतू असतो बाबा कार्यक्रम चांगला हो. कोण्या जातीचा आहे कोणत्या कुळातला आहे. महाराज 18 पगड जातीचे लोक आहेत. सध्या तुम्हाला एक सांगू का वंजारी समाजाचे टाळ करीत नारायणगडावर, धनगर समाजाचे टाळ करीत एवढंच नाही तर पुढे जाऊन सांगू का मुस्लिम समाजाचा टाळ करी नारायणगडावर. मुस्लिम समाज कट्टूभाई नावाचे आणि रात्र दिवस महाराज तो नारायणगडाची सेवा करतो. सगळ्यांना माहिती लोकांना माहिती महाराज नारायणगड हा जातीपातीच्या पलीकडचा गड आहे की नाही. म्हणून एवढी परिस्थिती अवघड झाली आपल्याला आनंद मिळत कुठं. बाबा सांगत असतात हा सप्ताह जो करायचा कशासाठी पैसे जास्त झाले म्हणून का काम नाही म्हणून नेमकं करायचा कसे म्हणून. या सप्ताहाचं माध्यम एक आहे दुभांगलेले म्हणून एकत्रित येऊन मतभेद सोडून देणं आणि सगळ्यांनी एका जागेवर येऊन या भक्तीच्या मंडपात आनंदाने काला सेवन करणं त्याला खरा काल म्हणतात. विठ्ठल काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या नामस्मरणाची ताकद एवढी आहे जगामध्ये. या जगामध्ये खरे गाडीवीर जर कोण असतो आम्ही बळी वीर गाडे तुका माने भूमंडळी तुका माने भूमंडळी तुका माने भूमंडळी मंडळी तुका माने भूमंडळी वैष्णवनिका वैष्णवनिका वैष्णवनिका
वनिका वनिका तुकामणी भूमंडळी आम्ही बळे विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. अभंगाचा सरळ सार थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता राहिलेल्या 15 ते 20 मिनिटात आपण भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करून कार्याची कीर्तनाला समाप्त करू. विठाला 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 महाराज भगवान परमात्म्याचा गोकुळामध्ये जन्म झाला मथुरेमध्ये आणि भगवान परमात्म्याने आज्ञा केली नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे आठवी मनाने येथे नंदाच्या घराला मजने गोकुळाला. तुम्ही वावा म्हणता का? तुम्ही वावा म्हणलं की बरं वाटतं मला काही की नाही इकडे नाही त्यांनी मला द्यायला सांगितलं तुम्ही त्यांना द्या. मी लेवल झालं गोळा कर बोलवली पण कोणी द्यायला म्हणा तरी कसं आवाज बसला आणि मुळे मला मुळे भारी त्याच्यात ते किंमत नाही गावाला बोलते रामावर सांगू तुम्ही विठाला 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 गायन काम करायचं महाराज होय. आता आज सध्याच्या काळामध्ये गायन काम करायचं बंद केलं. एका गावात काय झालं काल्याचं कीर्तन करावं बाबा मग काल्याचं कीर्तन गायन काम करायचं प्रमाण म्हणायचं चरित्र सांगायचं. एवढे लोक झाले एवढे लोक कीर्तन सांगताना आम्ही जेवायला चाललो माऊली मला आणि आम्ही चाललं तर ते काही मायला चालले होते रस्त्याने. ते म्हणले बाई कुणाला कीर्तन करा होतं का आता चांगलं कीर्तन सांगितलं. दुसरी म्हणजे आज नका कुणाला आम्हाला काय जावाई करायचा का त्यांना काय माहिती जावायचं काम मिळालं त्यांना मला माया मनात म्हणलं त्याच्या नका भानगडीत करून माझं ओळखलेलं आहे. दुसरी म्हणली अगं कुणाला काय असं ना पण कीर्तन चांगलं केलं बा माऊली मला तिसऱ्या बाईनी तो कसं नाही ती म्हणली चांगलं केलं पाहिजे राम राम नुसतं एवढं पिवळायची. एक म्हातारी म्हणते अगं एखाद्याला आदत असते गई म्हणजे आदत येईल त्याच्यामध्ये बंद केलं लोक नाव ठेवतात आहे की नाही विठाला विठाला म्हणजे गोकुळाला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास आणि गावामध्ये पोपटा झाला. काय नंदबाबाला मुलगा झाला. गवळण सांगे गवळणीला गवळणीला महाराज सर्व गवळणी नंदबाबाच्या घरावरती वाड्यावरती आल्या आणि आनंद उत्सव साजरा करायला लागल्या. बाळकृष्ण घरी आनंद नर नारी एवढा गोकुळामध्ये आनंद झाला आणि भगवान परमात्मा थोडी लहानाची मोठी झाली. भगवान परमात्मा महाराज तसे तसं भगवंताचं कार्य म्हणजे जन्माला यायच्या अगोदर सुरू झालं. पण लहानच महाराज कसं लहान लेकरू जन्माला येतं ना तसं भगवान परमात्माने काल रांगायला लागले की चरित्र सुरू झालं. रांगत रंगणी रांगणीच भगवान परमात्म्याने लोणी सोडायचं आहे की आणि हा चोर म्हणजे काय सामान्य चोर नाही आहे की या चोराचं वर्णन पुराणे वर्णन केलं ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनाम्याचा पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिका साठी गवळंद स्वंती पै सांगी. महाराज भगवान परमात्मा रांगायला लागले पण रांगण्याची क्रिया कशी
तळवे तळहात तळहात देखील तळवे तळहात तळहात देखील डाव्या गुडघ्याने गुडघ्या गेला डाव्या गुडघ्याने गुडघ्या गेला तळवे तळहात तळहात देखील तळवे तळहात तळहात देखील डाव्या गुडघ्याने गुडघ्या गेला देव हे की नाही मायला म्हणलं जरा 2 मिनिटं माझ्याकडे देणे द्या ए बरोबर खाली बसा या आपण नंतर गोळा करू मी गोळा करू लागतो तुम्हाला बसा 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 सगळे लोक तुमच्याकडे पाहिले एक 10 मिनिटं फक्त माझ्याकडे लक्ष 10 मिनिटात आपलं होते भगवान परमात्मा रांगायला लागले म्हणजे कशाने कोणत्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने माझे गुरु शिवाजी बाबा सांगत असतात मायला मंडळ इथं लक्ष द्या लहान लेकरू डाव्या गुडघ्याने जर रांगायला लागलं असं समजायचं ध्यान ठेवीचा लहान लेकरू रांगायला लागल्यावर कोणत्या गुडघ्याने रांगत आहे कसं काय पोटाने फरकत आहे जर डाव्या गुडघ्याने लेकरू रांगायला लागलं तर बाबा सांगत असतात असं समजायचं की काहीतरी देवाचा अंश आहे हे साधू संतांचा अवतार आहे बरं का आणि ते जर उजव्या गुडघ्याने रांगायला लागलं तर असं समजायचं माय बापाने आपल्याला म्हातारपणाला भक्तीला शिवसोडी आणि जर ते पोटाने फाकायला लागलं तर गावाच्या लोकांनी सावध राहायचं ठीक नाही रांगण्याची क्रिया भगवान परमात्मा रांगायला लागले थोडेसे मोठे झाले आणि भगवान परमात्म्याने संघटना केली याला तरी याले लागले अवघे माझ्या मागे मागे पण महाराज सगळ्या गोपाळांना आव्हान केलं गोपाळांनो तुम्ही सर्वजण माझ्या मागे या तर सगळे गोपाळ आले गोपाळ म्हणले अय कृष्णा अरे आम्ही तुझ्या मागे येतो पण आम्हाला काय देणार देव हुशार होते देव म्हणजे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू भरी आहे की नाही आता सध्या येतो ते आपल्याकडं तुम्ही मला मतदान करा माझ्या मागे या त्याला विचारा तुम्ही निवडून आल्याला आम्हाला काय देणार ते म्हणजे 5 वर्ष इकडे येणारच नाही द्यायचं काय समज 10 वर्षात नाही चक्र टाकली तर आता काय समज सगळ्याला कळून चुकले मावली तर तिकडं मोह नाही करा स्वभावावर सगळ्याला कळून चुकले सगळा समाजा माणसाच्या मागे निघला पंचायत तुमच्याकडे नाही फोटो टाकला असता का तुमच्याकडे नाही की नाही सगळा समाज सगळ्या त्यांच्या पाठीमध्ये त्यांनी सगळ्याच्या टिपाची जप्त झाले सगळ्या कार्यकर्त्याची चेहरे एवढे झाले कारण ह्या इलेक्शन मध्ये त्यांना बोर गबाळ मिळणार वरच्या नेत्याला माहिती यांना कोणी विचारत नाही आता ह्याला विचारतात हे बाबा पैशाला हात लागत नाही तर ह्या इलेक्शन मध्ये पण झाप आणला आहे की नाही कालची गोष्ट सांगतो आम्ही कालची आले होते पाटील भेट द्यायला होतं पालीला पण ते लोक म्हणले बाबा 50,000 आपण देऊ त्यांनी पाटील मदत नाही कशासाठी एवढा तापा गाड्या डिझेल पाणी आता ते बाबाचं सगळं ऐकते ठीक आहे नाही ते देवाचं ऐकत नाही पण बाबाचं ऐकते कोण पाटील लोकांना वाटलं बाबा म्हणा बाबा एवढं बाबा ते बाबा म्हणले गाव करायची इच्छा तेवढे पैसे राहतात ते म्हणले बाबा आता लय झाले तुमच्यामुळं उपोषण सोडलंय तुमच्यामुळं माझं सगळं मी उपोषण मागं घेतो आंदोलन मागं घेतो तुमचं काही ऐकतो पण मला एवढ्या बाबतीत तुम्ही मला आग्रह करू आणि महाराज नाहीच महाराज लाख त्यांनी सांगितलं महाराज जोपर्यंत माझ्या मराठ्याच्या अंगावर लेकराच्या अंगावर विजयाचा गुलाल पडत नाही तोपर्यंत मला कोणाच्या पैशाला हात लावायची आहे की नाही काय म्हणले माझा समाज एवढा पाठीमागे माझे रात्रदिवस माझ्यासाठी पळतोय 10,000 रुपये जरी माझ्या खात्यात टाकले तर करोडोनी पैसा जमून किती नाही सोडा महाराज एवढं महाराज सध्या एकच नाव गाजत आहे माझ्या जरांगे पाटलाच
नाव गाजत जगात, गाजत जगात, नाव गाजत जगात. आहे गरिबांचा नेता, दिन दुबळ्याचा दाता, असं गाजत जगात. माझ्या जरांगे पाटलाच नाव गाजत जगात, गाजत जगात, नाव गाजत जगात. सध्या मीडियावर एकच वाद आहे. हाय हाय तलवारीची धार, जरांगे पाटील एक नंबर आहे की नाही. इथे आपले तुमच्याकडून नंबर घेतला होता महाराज, कुठे महाराज आले होते तिथे भारूड आखे भारूड जरांगे पाटलावर. त्यांनी इतके नसते गाणे म्हणले, पण जरांगे पाटलाचं नाव घेतलं की 500च्या नोटा सुरू झाले. गरीब 11 सुरू झाले, भारूड 3 वर्ष बंदच करेन ना. मी परत ठरवलं म्हणलं तुम्ही या महाराज. ते म्हणजे पैसे किती देतात सांगा. ते असं मी आपलं इथं लोक भावने घेतात पैसे जमतील तुम्हाला. नाही 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 नाही, शेवटला पण थोडं जमले ते म्हणजे राज पुढच्या वर्षी बोलू रे मला. सर्व गोपाळाची संघटना केली. भगवान परमात्म्याने गोपाळांनो, अरे तुम्ही एवढे गोपाळमध्ये दही दूध तूप लोणी खायचं असं जरा माऊलीसारख्या तब्येती करायच्या कसं रे. काय सांगा देवा, अरे सगळं तूप दही दूध तूप लोणी जाते पुढं मथुरेला, घरी काय होत नाही. ताकाने काय होते रे. उद्यापासून भगवंताने सांगितलं चला उद्यापासून गवळणी बाजारावर निघाल्या की आपण सर्व गवळणी आणायचे. निघाले गवळणी, गवळणीचा आटा निघाला मथुरे हात लागी, हे देखोनी जगदीश धावला, गोप घेऊनी वेगी, हे देखोनी जगदीश धावला, गोप घेऊनी वेगी. गवळणीचा आटा निघाला मथुरे हात लागी. अरे गवळण निघाल्या. भगवान परमात्म्याने साऱ्या गोपाळासह गवळणीचं अडवल्या. पुढं निघाल्या. कृष्णा जाऊ दे रे. पुढं चालला बाजाराला दही दूध करा. भगवंताने सांगितलं नाही जायचं का. अरे आमचा कृष्णा, अरे या दया तुझ्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो, त्याच्यापासून पैसे मिळतात. भगवंताने सांगितलं जायचं नाही. गवळण म्हणले जाऊ देणार नाही. नाही जाऊ देणार. गवळण म्हणले हे बघ कृष्णा, आम्ही बहुजणी तू एकला, सारण पाणी तसंच येते ऐक नाही. आम्ही इतक्या जणी, आम्ही काय करू, हृदय मंदिर ठेवून स्तुती जाऊ मथुरा बनते ऐक नाही. भगवान परमात्म्याने सारा भगवान परमात्मा मोठे झाले, गावामध्ये खोड्या करायला लागले. पण जरा गवळणीच्या तक्रारी लवकरच यायला लागले. तप म्हण वाटलं. गवळणी उठायच्या, नंदबाबाच्या वाड्यावर जायच्या. यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, अवघ्या मिळवणे गवळणी जातो त्या मथुरे बाजारी. उभा हा कृष्ण वाटेवरी गोकुळी. सांग यशोदे काय केलं. कृष्ण यशोदा माता म्हणजे काय आपली आई ठीक आहे. यशोदा माता त्या गवळणीला म्हणायला नका ना बाळ. माझ्या बाळावर काय घेऊ नका. माझं बाळ कसं आहे, बाळाच्या गुणाचे ताण बाळ दिसत गोजीरवाने काय सांगता तुम्ही लपून याचा भवरा. यशोदा भांडती गवळणी सोबत. तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता शरण धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या
पण यशोदा त्यांना भांडायला लागली. सगळं गवळण म्हणल्या यशोदा आता आवरी आवरी आपुला काना नाशी येल्या आमूच्या सुना अजून या लाज नाही तुझ्या तुला अजून कशी लाज वाटत नाही. गवळणीला वाटलं आपली लाज करायला लागल्या. यशोदेला वाटलं गवळणी आता तापल्या ऊन जास्त झाल्यामुळं आहे का नाही. आणि मग यशोदा म्हणायला लागली पटकन सांगा बरं कोणाकोणाचं काय केलं. पहिले गवळण आली तिने सांगितलं आम्ही असत मी असत माझ्या घरी रात्र झाली 2 प्रहरी मी असत पती शेजारी जबारी अवचित हरी अवचित हरी अवचित हरी मी असता निज सुरी उसके मोनी आपुले. पहिली पोळी वड्या करण्याची पद्धत बघा ते लेकरच तिला आपल्यासारखं लेकरू का कुठात माती भरी हो ठीक नाही चपल्या दोऱ्या बांधून बोलू असलं नव्हतं ते खेळ त्याच्या फोड्या म्हणजे जर उच्च लेवलच्या फोड्या होत्या. अगं माझ्या मालाकडे मी झोपलेलं होतं यशोदे तुझं पूर्ण आलं तुझं कसं आलं आणि सोडले दोघांच्या मध्ये सोडलं स्वभाव काय आणि तेव्हा ते बोचकारी ते आम आगे बाई भूत भूत म्हणून यशोदे तुझ्या पोराने अशी बोलली झालं तुझं जर बाजूला दुसरी गोड नाही तुझं काय दुसरी आली धावत म्हणे गे बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घाली हे बाई आम्हाची पावेना कुठवर जो तुम्ही धिंगाणा कुठवर जो तुम्ही धिंगाणा कुठवर जो तुम्ही धिंगाणा यशोदे दुसऱ्या गवळणीची खोडी झाली. अजून कोणाचं काय केलं सरक बाजूला तिसरी गवळण आली. तिसरी आली धावूनी म्हणे गे बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ मारोनी. वाचल्या खोड्या ऐक नाही यशोदे तुझ्या लेकरांनी काय केलं माझ्या मालकाची दाढी आणि माझी वेणी दोन्हीची गाठ मारली. ऐका मायला मंडळ आणि पहिल्या काळातल्या मायला पाठ उठायच्या लवकर आहे की नाही असे बाबा सांगायचे. पाठ उठायच्या पहिल्या काळातल्या गवळणी उठायचं सडा संवर्धन करायचं भांडे कुंडे करायचे पाणी भरायचं स्वयंपाक करायचं सगळे काम आवरायचे आणि वाट बघायची कोणाची सूर्यनारायण कधी उगवतो कधी सूर्य उगवतो पण आता सूर्य उगवतो आणि वाट बघतो कोणाची गवळणीची अशी गवळणी उठा द्या. आताच्या गवळणी पाठ 9ला 8:30ला 10ला उठायला विठ्ठल तुझ्या कृष्णाने काय केलं पतीची दाढी आणि माझी मिनी दोन्हीची गाठ मारली गाठ आणि गवळण पहाट उठली आहे की नाही. घर काम करण्यासाठी गवळण म्हातारी लोक उठली आणि उठल्याबरोबर काय झालं त्या गाठ मारल्याबरोबर म्हाताऱ्याच्या दाढीला झटका बसला. जसा झटका वाटला तसा म्हातारा काय म्हणायला लागलो मस्त होऊन या म्हातारी धांगडी आणि करी ती ओढाओढी मज लागली. ए म्हातार पण म्हणले ओढाओढी करते ती म्हणजे ये बाय मी कशाला ओढाबाय तुम्हाला तुम्हीच माहिती असाल धरून ओढीत म्हातारी म्हणजे तुम्ही माझी वेणी ओढली आणि म्हातार म्हणते तो माझी दाढी ओढली. भांडणं लागले भांडण अरे काय झालं काय तुम्ही गाठ मारली कुणी मारली संशय कशाला घेता सोडायचं मोकळं व्हायचं. पण सोडायला गेले तर महाराज म्हणता सोडिता सुटे ना पण काय करायचं आता कापून टाकू म्हणले. पण ती गवळण म्हणली गाठीला इकडून कापा कोकून तुमची तिकडून दाढी का तिकडून कापा माझ्या केसाकडून कापू नका का कापू नका
कारण महिला मंडळाने पतिव्रता स्त्रीनी आपल्या केसाला कातर लावू नये. बाबा कातर तर चालतं. काय फॅट निघालो एका मावशीला मी म्हणलं आता इतकं वय झालंय तुमचं त्या पुरी सुरुवानी तुम्ही कशासाठी हो भवया कातरल्या ती म्हणजे महाराज त्याला आगे मोल बसत केलं कापू नये महाराज केसाला कातर लावू नये. काय महाराज पहिल्या काळात बायांचे केस लांब लांब असायचे कोणते केस लांब लांब केस म्हणजे ही भाग्यवान स्त्रीचं लक्षण आहे बरं का. पहिल्या काळात त्या महिला बघा तुम्ही महाराज त्यांनी कंपळावर कुंकू लावायचे ना महाराज कंपाळ भरून कुंकू लावायचे कंपळ भरून आहे का नाही का जेवढं कुंकू मोठं तेवढं मालकाचं आयुष्य जास्त आहे का नाही. आता कुंकू बारीक 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 होता होता एखादी उडी मारली बघा त्या कुंकू ते कुंकू गेलं ना आता टिकली आली बघा टिकली तर टिकली आहे का नाही. बऱ्याच जागेवर धोका झाला बरेच जण झाला. एक जण सांगत चाललो इंग्रज महाराज सांगायचं गोष्ट चालला म्हणजे एक जण पुढं बिडून निघाला नगरला पण त्याची मंडळी ते दोघं जण आणि गाडीमध्ये बसताना जरा गर्दी जास्त होती आणि गर्दीमध्ये काय झालं त्याच्या मंडळीची टिकली पडली बा गर्दीमध्ये घामाने त्यांनी पडली आणि एस टीमध्ये गेले बसल्यानंतर एक महाराज होता त्याची पत्नीची टिकली पडली ती महाराज होता बसलेला एक माणूस काही प्रश्न नाही म्हणजे महाराज आहेत का म्हणे हो म्हणजे कुठे तुमचा देव म्हणजे तुमच्या देवाला काय कळतं का ते म्हणजे काय झालं अरे म्हणजे नवतारची मुलगी नवतारपणा तिचा नवरा मारला त्या देवाने तेव्हा नाही बाबा मी म्हणतो तेव्हा तू नेली तिथे पुढे ऐक नाही इंग्रज महाराज समोर सांगायचं परिणाम काय झाला महाराज हे सगळं चाललं काळाने बदलत ऐक नाही. मग गौरवने सांगितलं म्हणजे कापायला गेले कापता कापेना महाराज ऐक नाही मग त्याला जाळून टाकायचं जळता जळेना काय करावं चला म्हणजे नंदबाबाच्या वाड्यावरती सांगू आपण कुणाला नंदबाबाला तुझ्या पोरांनी गाठ मारली महाराज इकडं भगवान परमात्म्याने सगळ्याला सांगितलं गोपाळांनो चला आता आपण सोम बघायला येणार जसं म्हातारा दरवाजा उघडला बाहेर आले बघत येतं सारे पोरं लागले गोड्या मारायला आहे की नाही. पण काय झालं ऐकून मायला म्हणतो म्हातारीची वेणी म्हातारीची दाढी असल्यामुळे मावली मारत चला थोडं अवघड चालू आहे की नाही. म्हातारं पुढं चालायला लागलं म्हातारी मागं मग ती वेणी मागं ती दाढी अशी पुढं ते निघत ते बैल ते मोठी होती चालतात आहे ना. पण गावातले लोक हुशार होते म्हणले का हो अण्णा म्हणजे एक काम करा ना तुम्हाला नंदबाबाच्या वाड्यात पटकन जायचे का म्हणजे हो ना लय तापमान वाढले जायचं लोक पण एक काम करा तुम्ही कापूला पुढं होत्या काकू अशा पुढं चालते म्हणजे काकूची वेणी मागं राहील सोपं आहे का नाही माझ्याकडे बघा काकूची वेणी मागं राहील आणि तुम्ही मागं चाला मग तुमची दाढी चालायला सोबत तुम्ही नुसतं काकूच्या मागं चाला सगळं बरोबर होते. म्हातारा म्हणला हाय तुम्हाला मला पोरं 90 वर्षाचं वय म्हणा त्याच्या मागं चलव नाही आणि मरण आणि चालणार बी नाही. लोक म्हणजे आता तू मरणार असेल आला तू घ्यायला का नाही चला एवढ्या फळ्या भगवान परमात्म्याने केल्या आणि एक दिवशी यशोदा मायाच्या लक्षात आलं कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळ्या घरी कोबाटा उठला माझ्या दयाचे बोलू नको कृष्णा. अरे मग आयशे ऐकता गाराने यशोदा नयनी आले कृष्णा थोडी देव टाकूनी भगवान परमात्म्याला सांगितलं आई काय करू कृष्णा उद्यापासून तो रानात जा. भगवान परमात्म्याला रानात पाठवलं. भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना सांगितलं गोपाळांनो अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या हे गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या. भगवान परमात्मा गोपाळाच्या रानात गेले आणि तिथे गेल्यानंतर खेळ मांडली ऐक नाही आबा तू बघती विधी घेऊन हाती धीर धरी तांडू भावाकडे डोला मारी घेऊन कांडू
महाराज विठू दांडू चेंडू लगोऱ्या नानापुरी खेळ भवना गबाई भवना खेळ भवना गबाई भवना खेळ भवना गबाई भवना खेळ भवना गबाई भवना या गाते किना नवना नवना खेळ भवना गबाई भवना खेळ भवना गबाई भवना कृष्णा आता कुठपर्यंत खेळ खेळायचा झाली आता वेळ म्हणती खांदे भात मोठी भूक काय खेळायचे सुख आहे की नाही. आता मला सांगा किती जरी कीर्तन तुम्हाला गोड लागलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये हात मारे गरम होते. आता काय कीर्तन ऐकण्यात सुख येते ठीक नाही. चला मला तापमान खूप वाढलेले मला वाटतं 40-41 पर्यंत तापमान गेले आहे की नाही. मागच्या 2 दिवसात 42 वर तापमान गेलं. अजून 4% जर तापमान वाढलं असं म्हणतात बा हवामान खात्यावर त्यांचा अंदाज माहीत असतो. 46% गेलं का काळे महाराज तापमान हे जंगल आज ऑटोमॅटिक पेटतात किती तापमान मिळतात. 42% गेलं तर मागच्या 2 दिवसात तापमान म्हणून एवढं तापमान वाढलेलं आहे. चला आपल्याकडे वेळ कमी बाबांच्या आदेशावरून या ठिकाणी येण्याचा योग आला. वास्तविक पाहता याच्या अगोदर या गावाचा माझा काय समज आला नाही की नाही. 8 दिवस सुरळगाव राहण्याचा योग आला नाही. त्याच्या अगोदर सुरळगाव कधी येण्याचं योग नाही आहे की नाही. बाबांनी एक वेळेस कीर्तन बोलवलं हा दगडू बाबा येत होते म्हणून तुम्ही सुरू केलं. आता एक सांगा ते असं होतं बाबा मावली त्या महात्म्याची एवढी पुण्य माझ्या कामाला आली कष्ट त्यांनी केलं. आपले गुरुवारी शिवाजी बाबा सांगत असतात महादेव बाबांनी कष्ट केलं त्यांनी तवा तापून ठेवला आणि आपलं एकच काम आहे त्याच्या दृष्टी टाकायची भाजली का. तसं दगडू बाप्पाने बरीच सेवा केली परिसरात. महाराज मी नगरच्या पलीकडे जातो ऐकले नगर जवळ तिकडे जामखेड तालुका नगर ते सगळीकडे ते म्हणतात महाराज दगडू बाप्पा येत होते त्यांच्या जागा तुम्ही या त्यांच्यामुळं आपलं बरं चालतं. म्हणून महाराज सुंदर असं योग आहे आणि मला वाटतं गावकरी मंडळाने काहीतरी देणगी देण्याचं काहीतरी कबूल केलं आहे की नाही. बाबांना सांगितलं त्यांनी माऊली मोबा तुम्ही आल्यानंतर म्हणजे बाबा यावर्षी आम्ही लगेच काहीतरी जे आहे ते तुम्हाला लगेच देऊन टाकू तुमच्या नावावर नाही ते तुमच्या नावावर एक खातं भरून एफ डी करून टाकू असं तसं. बाबा म्हणले एफ डी नको फप डी नको आहे की नाही काहीच नाही. अजून 12 महिने थांबा थोडं यावर्षी दुष्काळाचं सावध आहे आणि 12 महिन्यानंतर तुम्ही सगळे पैसे एकत्रित करा आणि 12 महिन्यानंतर द्या. कारण आता येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या समोर बाबांनी फोन लावला पैठणला तुमच्या जवळच 3.5 कोटीची जागा घेतलेली आहे आणि या 8 दिवसामध्ये त्याचं मार्काट टाकून लगेच भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजन पाठीमागे केलेलं आहे तर आता कुदळ टाकून लगेच काम सुरू होणार आहे आणि ते काम एकदा सुरू झालं की 4 मजली बिल्डिंग तयार होत तर ठीक आहे. त्याचा प्लॅन वगैरे तयार आहे. माझ्या मोबाईलमध्ये त्याचा प्लॅन होता तुम्हाला दाखवतो लागत नंतर. सगळी तयारी झालेली. पंढरपूरचं सुद्धा आता आषाढी झाली की पंढरपूरची एक बाजू आपलं काम राहिले ते सुद्धा काम लगेच आता 4 मजली देणार आहेत बाबा. कारण माझ्या नारायणगडाचा कुठलाही कान्याकोपऱ्यातला भक्त आला तर एक रात्रभर का होईना पण त्याला आनंदाने पिशवी टिकून आराम करण्याची सोय नगत नारायण महाराजांनी करायचं ठरवले. आता बीड जवळ काम झाले महाराज 5.5-6 कोटी रुपयाचं काम झालं. त्याच्यामध्ये आता बाबाने असा निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये शाळा वसतिगृहासाठी आपल्या पोरायची सोय करायची होती. परिणाम असा झालाय तिथं 200-300 मुलाची सोय लागली आणि 200-300 गावं नारायणगडाला अजून जोडलेले. एका गावातून एकच मुलगा म्हणलं तरी ते असं त्याला बाबाने नेम काढला. आता जो शिक्षणामध्ये टॉप लेवलचा मुलगा आहे
हुशार आहे. तसं मला वाटतं भाई साहेबांची शाळा आहे की नाही. त्यांच्या मर्यादित मार्क त्यांच्या ह्याच्यामध्ये तेवढे मार्क असले तर तिथे ॲडमिशन द्या. बऱ्याच शाळा आहेत. आता काल 12वीचा निकाल लागला. ज्याला 81% पुढचे मार्क आहेत त्याच पोराला काही पुढच्या कॉलेजमध्ये प्रवेश. तसं त्यांनी ठरवलं जे हुशार मुलं आहेत आणि खरंच बाबा त्याची परिस्थिती गरीब आहे, हुशार असून सुद्धा त्याला पुढचं शिक्षण घेता येत नाही आहे की नाही, त्याच्यासाठी तिथं बाबांनी द्यायचं ठरवलं. तसं तर मग कुणी म्हटलं बाबा आमचे घ्या. आमदार म्हणते बाबा आमच्या लेकरं त्यांना तू का भिकारी का आणि गरिबासाठी चाललंय आहे की नाही. एवढा बाबाला त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून बाबाने ठरवलं मुलगा हुशार असावा आणि तो गरिबीतला असावा. त्याच्यासाठी त्याच्या घरी 4 व्हीलर 10 गाड्या ती फीस भरू शकत नाही का, किंवा रूम भाडं भरू शकत नाही का, वीज भरू शकत नाही का. अहो खरेदीची ओरिजिनल परिस्थिती नाही करण्याची आणि मुलं तर हुशार आहेत. आता काय करावं असे बरेचसे लेकरं घरी बसले. त्याच्यासाठी बाबाने तिथं निर्णय घेतला आणि सुंदर अशा प्रकारचं बांधकाम झाले. म्हणून महाराज तुम्हीही तो संकल्प केला. मला वाटतं पाठीमागच काहीतरी चर्चा झाली होती. आपल्या इथं देणगी देण्याचं कबूल केलं गेल्या वर्षी. तर पुढच्या वर्षी तुम्ही बाबाचं तुमची झाली चर्चा पण माझ्या ओघाला तुम्ही ऐकलं म्हणून तुम्ही ऐकलं. महाराज ही नारायणरावची प्रेम करणारी मंडळी ही वास्तविक पाहता टाईम संपला आपला. कॉलेज कीर्तन झालेलं. खांदी भार पोटी काय खेळायचे सो. भगवान परमात्म्याने सर्व गोकुळांना बोलावलं आणि भगवान परमात्म्याच्या हाताने सर्व गोकुळांनी काला सेवन केला. तोच काला नगत नारायण महाराजांच्या कृपेने वैकुंठवासी महादेव बाबा, माझे गुरु प्रेममूर्ती शांतब्रह्म शिवाजी बाबा, त्याचप्रमाणे आपले गुरु सर्वांचे गुरु असणारे रंगनाथ बाबाच्या हाताने आपल्याला आता दही अंडी पोळून आपल्याला काला सेवन करायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा माऊली ज्ञानराज माऊली जय इथं घ्या ना, इथं घ्या ना, असं धारा नाही, असं धारा मध्ये धारा काठी उपारून धारा खाली उपारून धारा हे तुमच्या मांडवली आहे का. तुम्ही वारे दोहीकडे मुख तुम्ही वारे दोहीकडे मुख हा तुका कुंडली गादारी ठेल गोपाल कृष्ण भगवान की विठाल बघा खाली Thank you.